नाशिकच्या गुन्हेगारी विश्वात मोस्ट वॉन्टेड म्हणून ओळखला जाणारा धात्रक टोळीचा म्होरक्या सोन्या धात्रक अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई करून एक मोठा गुन्हेगार आपल्या ताब्यात घेतलाय। नाशिक शहरात खळबळ उडवणाऱ्या धात्रक टोळीचा म्होरक्या सोन्या उर्फ सुनील बाबूराव धात्रक याला अखेर खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती। त्याच पथकातील पोहवा दत्तात्रय चकोर यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सोन्या धात्रक नाशिकमध्ये येणार असल्याचं समजताच वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचण्यात आले। 20 जूनला संध्याकाळी 5:30च्या सुमारास सोन्या धात्रक न्यायगाव रोड शिंदेगाव परिसरात सापडला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले। आरोपी हा मसरूळ पंचवटी पोलीस ठाण्याच्या विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी असून त्याला पोलिसांनी आता अटक केली आहे। सोन्या धात्रकवर खून, खंडणी, शस्त्र वापर आणि गुन्हेगारी टोळीशी संबंध अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत। सोन्या धात्रकच्या अटकेने नाशिक शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक दिली आहे। या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून त्याच्याकडून महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।